नमस्कार मित्रांनो, मी अनोर मोहिते, आपलं माझ्या चॅनलवरती स्वागत। तर मित्रांनो, सध्या अबकी बार 400 पार असे नारे लावले जात आहेत। या नाऱ्यांमधून नक्की काय साध्य केलं जातंय आणि या नाऱ्यांमधून खरोखरच विकास केला जातोय का? नक्की हे प्रकरण कसं घडत जातंय आणि लोकांना कसं भावनिक करून आपल्याकडे कसं वळवलं जातंय हे तुम्ही या व्हिडिओच्या मधून समजून घेणार आहोत। आणि दुसरा विषय म्हणजे अबकी बार 400 पार आणि काही बातम्या व्हायरल होत आहेत की राज्य घटना बदलण्याचा हेतू आहे। तर नक्की राज्य घटना बदलल्यानंतर नक्की काय परिणाम होतील, लोकांना कशा प्रकारे समस्यांना सामोरं जावं लागेल, काय होईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर नमस्कार, मी अनोर मोहिते, आपल्या चॅनलवरती स्वागत। मित्रांनो, राज्यघटना बदलण्याचं सोपं काम नाही आणि जर राज्यघटना बदलायची असेल तर जास्तीत जास्त लोकांची मतं एका बाजूने असणं गरजेचं आहे, तरच राज्यघटनेमध्ये बदल करू शकतात। तर त्यासाठीच अबकी बार 400 पार किंवा ईव्हीएम घोटाळे जे आहेत, वॉलेट पेपरवर ज्या मागण्या केल्या जातात विरोधी पक्षाकडून, वॉलेट पेपरवर मतदान व्हावं, निवडणुका व्हाव्या, निवडणूक आयोग सुद्धा कुठेही याला दखल घेत नाही। कारण निवडणूक आयोग पण अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट देत आहे की इलेक्ट्रिक जे मशीन आहेत ईव्हीएम, त्यावरती जे मतदान होतं ते योग्य आहे, त्याच्यावरचीच मतदानं मोजली जातील, परंतु जी वॉलेट पेपरवरची ती मोजली जाणार किंवा ती पावती येते त्या पावत्या मोजल्या जाणार नाही, असं इलेक्शन आयोगाकडून सांगण्यात येतं। मग विरोधकांचा आरोप यावरती आहे की इलेक्ट्रिक मशीन आहेत, ज्या ईव्हीएम आहेत, त्या मशीनवरचं मतदान न करता वॉलेट पेपरवर मतदान करावं। पण यावरती सुद्धा सर्व पक्षांची मागणी असताना सुद्धा निवडणूक आयोग याची सुद्धा दखल घेत नाही। तर देशातला भाजपा पक्ष आहे, त्यांना फक्त ईव्हीएमवरूनच मतदान पाहिजे, तर बाकीच्या पक्षांना वॉलेट पेपरवर। मग भाजपला नक्की एवढी ईव्हीएमवर मतदान घेण्याची गरज का भासते? का वाटते की ईव्हीएमवर म्हणजे इलेक्शन व्हावं? कारण का त्यांना कुठेतरी भीती वाटत असेल की आपण केलेले विकास, आपण केलेलं समाज माध्यमाने, आपण हिंदू मुस्लिम जो वाद केला होता त्या वादामुळे त्यांना कुठेतरी मतदान कमी पडेल आणि अशी त्यांना भीती वाटते, म्हणून ते वॉलेट पेपरवर घेत नाही। तर बाकी सर्व राजकीय नेत्यांना जे होईल ते होईल, पण ईव्हीएमपेक्षा वॉलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या असं मागणी आहे। मग ईव्हीएमवर मतदान का घेतलं जात नाही असं अनेकांनी प्रश्न उपस्थित करतात किंवा अनेक सोशल मीडियावर ईव्हीएम हॅक होते किंवा ईव्हीएम डायवर्ट केली जाते अशा प्रकारच्या न्यूज तुम्ही पाहिल्या असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून। ईव्हीएम कशाप्रकारे हॅक होते, कोणालाही मतदान दिलं कुठे जातं, तर तुम्ही अनेक व्हिडिओसुद्धा पाहिले असतील, ट्विटरवर असतात, फेसबुक, इंस्टाग्रामवर, सर्व प्लॅटफॉर्मवरती आपण ते व्हिडिओ पाहतो। मग आपल्याला कधी कधी असं आपल्यालासुद्धा वाटतं आपण जे मतदान करतोय, आपण जे वोट देतोय, नक्की ज्या व्यक्तीला खरोखर करायचं आहे त्याच व्यक्तीला जातं आहे का किंवा कुठे जातं हे आपल्याला समजावं, यासाठी वॉलेट पेपर असणं गरजेचं आहे। तर पुढे मुद्दा राहिला की लोकशाही धोक्यात आली, लोकशाही किंवा राज्यघटना बदलली तर नक्की काय होईल? तर राज्यघटना बदलली तर त्यानंतर आपल्या ज्या पद्धतीने देशामध्ये जातीयता होती, उच्च, नीच, आणि त्याच्यामध्ये असे 3-4 गट होते जे लाईनमध्ये उच्च दर्जाचे, त्याच्या खाली आणि अजून त्याच्या खाली, तशा प्रकारचं गट होतील। आणि त्या गट निर्माण झाल्यामुळे आपण जे आता पोलीसमध्ये कोणत्याही जातीचा धर्माचा भरती होतोय, जसं की संसदेमध्ये राष्ट्रपतीसुद्धा कोणत्याही जाती धर्माचा होऊ शकतो, जसं की कोणतेही शिक्षण असू दे सर्व एकाच माध्यमातून घेऊ शकतात। परत ज्या पद्धतीनं आपण आपल्या मतं मांडू शकतो, आपल्याला लोकशाहीमध्ये जे मत मांडण्याचा अधिकार आहे तो दिलेला आहे, तो सुद्धा आपल्याकडून खेचून घेतला जाईल आणि आपण कोणातरी दबावाखाली काम करू। म्हणजेच काय, आपण एखाद्या राजशाही जी होती पहिली त्या पद्धतीने आपण एकाच्या गुलाम बनले जाऊ। म्हणूनच प्रत्येकाने येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये आपलं मतदान करणं खूप गरजेचं आहे आणि सत्ता बदल होणं खूप गरजेचं आहे। या 5 वर्षात जर सत्ता बदल झाली नाही तर राज्यघटना धोक्यात आहे। जी काही जे अभ्यासक आहेत त्यांची सुद्धा मत आहे राज्यघटना बदली होऊ शकते। मग बदली झाल्यानंतर आपल्याला तेली, माली, धनगर, कुणबी, बौद्ध सर्व लोकजातीचे लोक आहेत ज्यांना पूर्वीप्रमाणे जे काम करायला होतं, धनगराचं, तेल्याचं, शिंप्याचं, न्हाव्याचं किंवा चांबाराचं किंवा बाकीच्या ज्या जाती खालच्या आहेत त्या आपापल्या पद्धतीने जे काम करत होते, जशी उच्च म्हणजे राजांची सेवा करत होते त्याच पद्धतीने त्यांना सेवा करावी लागेल आणि आपल्याला आपले अधिकार मांडता येणार नाही। यासाठी आपण प्रत्येकानं येणाऱ्या काळात निवडणुकीचं जे सरकार आहे ते बदलणं खूप गरजेचं आहे। तर कोणतेही सरकार द्या तुम्ही निवडून, किंवा राज्यात किंवा देशात कोणतेही सरकार तुम्ही निवडून द्या तरी चालेल, पण 5 वर्षात सत्ता बदल होणं खूप गरजेचं आहे। जर केंद्रात सत्ता बदल झाला तर पुढच्या 5 वर्षात तुम्ही पुन्हा त्यांना निवडून द्या, हरकत नाही, पण या 5 वर्षात सत्ता बदल खूप होणं गरजेचं आहे। तर आपण निवडणुका आल्या की आपण जे आपल्या स्त्रिया ज्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे फिरण्याचं, ते सर्व स्वातंत्र्यसुद्धा त्यांचं हिरावून घेतलं जाईल। तर महिलांनी जास्तीत जास्त करून वोटिंग करणं गरजेचं आहे आणि
मध्ये आपला हक्क बजावून जी लोकशाहीला जे घातक आहे, आता महिला सर्व ठिकाणी फिरू शकतात, पुरुषाप्रमाणे नोकरी करू शकतात, पुरुषाप्रमाणे पगार घेऊ शकतात, पुरुषाप्रमाणे संसदेत जाऊ शकतात, पुरुषाप्रमाणे आरक्षण घेऊ शकतात, सर्व पोलीस भरती जे पदं असतात त्यामध्ये घेऊ शकतात, शिक्षक बनू शकतात, सर्व जेवढी पदं आहेत, जेवढ्या नोकऱ्या, तिथं समान अधिकार स्त्रियांना देण्यात आला आहे। तर सर्व ठिकाणी स्त्रिया पुरुषाप्रमाणे आपण राज्यघटनेमध्येचा आदर केल्याने, लोकशाही मानल्याने आपल्या सर्वांना हे समान अधिकार भेटला आहे। मग जेव्हा सत्ता बदल झाली आणि जर समजा कोणती सत्तेबद्दल गेले तर हे स्त्रियांचे अधिकार आहेत, त्या लोकांचे जे संविधानामध्ये अधिकार दिलेत, बोलण्याचा अधिकार दिला आहे, प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आहे, ते सर्व अधिकार संविधान जर बदल झाला तर ते होतील। म्हणूनच आपण दर 5 वर्षांनी सरकार कोणाचंही असू दे, 5 वर्षांचं सरकार बदल झालाच पाहिजे, तरच राजकीय नेत्यांना याची खंत आणि विकास करण्याची एक उमेद आहे, ती आपल्याला सर्व राजकीय नेत्यांना शिकवावी लागेल। प्रत्येक राजकीय नेता येतो 5 वर्षांनंतर पुन्हा त्याला माहिती आहे आपल्याला इलेक्शनच्या वेळी आपण काही आव्हान दिले, मतदान आपण त्यांना देतो, इलेक्शनमध्ये आपण निवडून देतो, तर ही गोष्ट नेहमी घडत असते आणि आपण एकाच घरातल्या लोकांना 3-3, 4-4, 5-5 ज्याचा भाऊ, बहीण, बायको किंवा अशा अनेक लोकांना एकाच घरातल्या मुलांना त्यांना निवडून देतो, पण विकासच राहतो। आजपर्यंत देशाला 70 ते 75 वर्ष स्वातंत्र्य होऊन झालेत, पण देशातल्या ज्या शाळा पाहिल्या तर शाळांचा दर्जा जर पाहिला तर असं वाटतं किती जुन्या अजून शाळा आहेत, किती शाळांचा दर्जा खालच्या दर्जाचा आहे। आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण भेटावं, आपल्या मुलांना जर चांगली शाळा उपलब्ध व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर दर 5 वर्षांनी सरकार बदल होणं गरजेचं आहे। कारण मागच्याच वेळी जे आपले राज्याचे शिक्षण मंत्री होते विनोद तावडे, त्यांनी 1300 जवळजवळ शाळा बंद केल्या आणि त्यानंतर राज्याचा दर्जा खरोखरच सुधारण्याची गरज होती, त्या सुधारल्या गेल्या नाही। आता काय घडलं आहे, एक कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये शाळा कॉन्ट्रॅक्टमध्ये दिल्या जातात, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टदार आपला फायदा काढण्याचा प्रयत्न करेल आणि मुलांना शिक्षण देण्याचं बाजूलाच राहून जाईल। तर अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम, आज तरुण बेरोजगार झालेत, अजून लोक ज्या भरत्या आहेत गव्हर्नमेंटमध्ये त्या भरत्या केल्या जात नाही, पोलीसमध्ये जवळजवळ भरत्या होत्या त्यासुद्धा भरत्या केलेल्या नाहीत, अशा अनेक भरत्या आहेत। शिक्षकांची भरती नाही, रेल्वेमध्ये भरती नाही, ST मध्ये भरती नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये या भरत्या ज्या आहेत गव्हर्नमेंटमध्ये त्या थांबवल्या जातात आणि फक्त आव्हानं दिली जातात, आम्ही भरत्या करू, आम्ही हे करू ते करू। नरेंद्र मोदी जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा सांगितलं 15-15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये येतील। त्यांनी गॅस योजना दिली, जी गॅस घरामध्ये योजना दिली, त्या योजनेमध्ये त्यांनी गॅस देताना मोफत दिला, परंतु मोफत गॅस दिल्यानंतर ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये गॅस भेटल्यामुळे त्यांना रॉकेल बंद झालं आणि रॉकेल बंद झाल्यामुळे जर ग्रामीण भागात तुम्ही गेलात तर त्या ग्रामीण भागामध्ये जर पावसाळा आला तर पावसाळ्यामध्ये 4 ते 5 दिवस लाईट नसते, कारण झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या किंवा झाडं असतात ती त्या वायरवर पडतात आणि वायर तुटल्यामुळे 4 ते 5 दिवस किंवा कधी आठवडाभर सुद्धा ग्रामीण भागामध्ये लाईट नसते, म्हणजे त्यांना अंधारात राहावं लागतं। आणि जर ग्रामीण भागाचं जर जीवन पाहिलं तर बत्तीवर, जेव्हा जंगलामध्ये जे लोक राहतात त्यांना, ग्रामीण भागातल्या लोकांना माहीत आहे कशा पद्धतीनं ग्रामीण भागातलं जीवन असतं। रात्रीच्या वेळी वाघ, कोणत्याही प्रकारचे प्राणी हे ग्रामीण भागात फिरत असतात, डुक्कर वगैरे सर्व प्राणी फिरत असतात रात्रीच्या वेळी, त्यांना अंधारात राहावं लागतं अशा परिस्थितीत। कारण जर गॅस तुम्ही देताय खरं, पण आज गॅसची परिस्थिती ग्रामीण भागात जर गेला तर तुम्हाला कळेल गॅसची परिस्थिती काय आहे। लोक ब्लॅकने गॅस घेतात, कारण प्रथम 1 महिना 2 महिने आमच्या स्वतः घरी गॅस आहे, पण 1 महिने 2 महिने गव्हर्नमेंटची जी गाडी होती ती आमच्या गावी यायची, परंतु आता ती सुद्धा यायची बंद झाली। लोक शहरामधून गॅस घेऊन येतात आपल्या खर्चाने, तोच गॅस पहिला 400 ते 500 रुपयाला होता, तो आता 1100 ते 1200 रुपये, आणि आता निवडणुका आल्या आहेत म्हणून तो गॅस 100 रुपयाने स्वस्त करण्यात आला आहे, पेट्रोलसुद्धा स्वस्त करण्यात आलं आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं, योजना तुम्ही राबवताय, लोकांना देताय, पण खरोखर त्या योजनाचा लाभ त्या लोकांपर्यंत चांगला होतोय की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। कारण अजूनपर्यंत ज्या योजना ग्रामीण भागात उज्ज्वला योजना दिली त्या योजना घरापर्यंत पोहोचल्या, लोकांपर्यंत पोहोचल्या, परंतु त्या पद्धतीनं ज्या पोहोचल्या त्या पद्धतीने त्यांचं रॉकेल बंद झालं। तर आज ग्रामीण भागात जर तुम्ही गेलात तर जी चूल पेटवायची असते ती चूल पेटवण्यासाठी रॉकेल आवश्यक असतं, आणि ते रॉकेल आपण जेव्हा लाकडावर होतो तेव्हा ती आग पेटते, परंतु आता रॉकेलच बंद झाली तर आग पेटवण्यासाठी प्लास्टिक पिशव्या शोधाव्या लागतात, प्लास्टिक पिशवी वितळवून तिथे पेटवावी लागते तेव्हा ती आग पेटते। मग काय करायचं, प्लास्टिक पिशवी नसेल तर मग कशी आग पेटवायची असे प्रश्न उपस्थित होतात। मग गॅस भेटला इथपर्यंत करा, परंतु ते गॅस भरण्यासाठी लोकांकडे 800 रुपये तरी पाहिजे। तुम्ही योजना फ्रीमध्ये दिलीत, पण जर 800 रुपये नसतील, ग्रामीण भागात काही लोकांचे घरातील 300 ते 400 रुपये रोज असणारे, त्यांना कधी कधी घरात बसावं लागतं। या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल।
इलेक्ट्रिसिटी बिल वाढत जात आहे दिवसेंदिवस। ह्या सर्व गोष्टीचा विचार करता जर आपण 5 वर्षानंतर जर सत्ता बदल केला नाही तर आपल्याला येणाऱ्या काळात आपल्याला खूप महागाईला सामोरं जावं लागेल। योजना आणल्या जातात, त्या योजना फ्रॉड असतात। काही GST लागू केला आहे, प्रत्येक गोष्टीवर GST। गाडी घ्यायला झाली तर 12 लाखाची गाडी असेल तर त्याच्यात 2-3 लाख रुपये GST मध्ये जातात, टॅक्समध्ये जातात। सर्व गोष्टी महागाई गेल्या आहे। कोणती वस्तू खरेदी केली 18% GST भरावा लागतो। मग काय केलं जातं? लोकांना लुटलं जातं का? नोकरी गेली तर नोकरीवरती पण ते टॅक्स घेतला जातो त्या पगारावर, आणि परत खरेदी केली परत टॅक्स, म्हणजे टॅक्स भरायचा किती? प्रत्येकानं प्रश्न उपस्थित केला पाहिजे। येणाऱ्या काळात आपण निवडणुकीतील आपण नवीन सरकार आणलं पाहिजे, ते कोणत्याही पक्षात असू द्या, परंतु सरकार बदल करणं खूप गरजेचं आहे। एकच सरकार डबल दुसऱ्या वर्षी असेल आणि जर त्यांची दिलेल्या घोषणा जर पूर्ण करत नसतील, भ्रष्टाचारी लोकांना जर आपल्यामध्ये सामील करून घेत असतील आणि आपला विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाविरोधी जर ED, CBI, इन्कम टॅक्स अशा प्रकारच्या धाडी टाकत असतील आणि तो भाजपमध्ये सामील झाला की त्याच्या चौकशा थांबवत असतील, तर अशा प्रकारचं राजकारण किती आपल्याला धोकादायक आहे हे आपल्याला यामधून जाणून घ्यायचं आहे। प्रत्येकानं आपलं मत सरकार बदलण्यासाठी द्यावं। मग ते कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ दे दुसऱ्या, परंतु 5 वर्षानंतर सरकार बदलणं खूप गरजेचं आहे। तरच आपल्या भावना, आपल्या संवेदना आपण सरकारकडे मांडू शकतो, कारण सरकारला सुद्धा त्याचा एक धक्का असेल, कारण सरकारला सुद्धा कळेल येणाऱ्या काळात आपल्याला सुद्धा अशा प्रकारचं सरकार बदल होईल, त्यासाठी काम करणं किती महत्त्वाचं असतं हे प्रत्येकाला समजून येईल। मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण होतं, कारण लोकशाही धोक्यात आहे असे अनेक माध्यमातून आपण ऐकलं असेल आणि लोकशाही खरोखरच धोक्यात आहे असं वाटतंय, कारण 400 पार एखाद्या पक्षाकडे राजकीय नेते, खासदार असे 400 पेक्षा जास्त असतील, काही संख्या जर ओलांडली तर त्या संख्येनंतर आपण राज्यघटना बदलू शकतो किंवा एकमत असलं तर मित्रांनो, यासाठी आपण अनेकांनी आता जे मतदान करणार आहेत, आपल्या तरुण आहेत, बेरोजगार, महागाई, परत गॅस सिलेंडरचे भाव, पेट्रोल डिझेलचे भाव, शिक्षण व्यवस्था व्यवस्थित नाही, आपल्याला असणाऱ्या सोयी सुविधा, आरोग्य सुविधा, या सर्व गोष्टीचा विचार करता 5 वर्षानंतर सरकार बदल होणं गरजेचं आहे, सत्ता बदल होणं गरजेचं आहे, तरच आपल्या देशाचा विकास होऊ शकतो। कारण काँग्रेसने इतकी वर्ष सत्ता केली, त्यानंतर भाजपने सुद्धा केली, त्यानंतर असे अनेक प्रकारचे राजकीय जे नेते आहेत त्यांनी सुद्धा आपल्या राजकारणाची सत्ता ठेवली आणि आपण आपलं राजकीय करिअर बर्बाद होऊ नये म्हणून सत्तेत असणाऱ्या पक्षामध्ये नेहमी इकडून तिकडे उड्या मारण्याचा प्रयत्न केला। ज्याने अशा प्रकारच्या उड्या मारल्यात, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, त्या एकाही नेत्याला निवडून देऊ नका। नवीन कोणतरी उमेदवार असेल त्यांनाच निवडून द्या, हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय। तर मित्रांनो, एवढीच तुम्हाला विनंती आहे, सरकार बदल होणं गरजेचं आहे, तरच आपले प्रश्न, आपले व्यथा आपण मांडू शकतो। कारण महागाई ही खूप वाढत चालले, शेतकऱ्यावर सुद्धा शेतकऱ्याचे जे कांदा निर्यात आहे ते सुद्धा थांबवले जाते। आता दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना कशा प्रकारे नीच दर्जाचं, जे खालच्या पातळीचं जे त्यांच्याबरोबर जी वागणूक केली गेली ती सुद्धा खरोखरच निंदनीय आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। आपलं मतदान तुम्ही सत्ता बदल करण्यासाठी द्याल हीच अपेक्षा ठेवतो। इथेच थांबूया व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।